नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये सेज मार्केट लॉ आणि फिलिप्स वक्र ह्या दोन नियमाविषयी किंवा ह्या दोन सिद्धांताविषयी डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मागील काही लेक्चर्समध्ये मी गिफेन गुड्स काय असेल किंवा एंजलचा नियम काय असेल याच्या संदर्भात सुद्धा एक वेगळं व्हिडिओ बनवलेला आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ जे कोण पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC हा चॅनल सबस्क्राईब करून अर्थशास्त्राशी रिलेटेड आपण जे काही बेसिकपासून जे काही लेक्चर्स बनवलेले आहेत तर तीसुद्धा बघून घ्या की ज्याचा तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर ठीक आहे, आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, युरोप खंडामध्ये एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलं, त्यांचं नाव होतं की JB से. त्याला त्यांच्या नावावरनंच की त्यांनी जो एक नियम मांडला त्याला सेचा नियम असं म्हणतात किंवा सेचा बाजारपेठ विषयक नियम म्हणतात किंवा सेज मार्केट लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. तर यांनी सिद्धांत काय मांडला तो आपल्याला बेसिकपणे पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. खूप सारे प्रश्न याच्यावरती सुद्धा MPSC UPSC किंवा विविध स्पर्धा परीक्षांच्यामध्ये येत असतात. तर सिद्धांत त्यांनी असं मांडला की मार्केटमधलं जे काही एकूण प्रोडक्शन जे आहे किंवा एकूण जे उत्पादन आहे तर ते उत्पादन आपली स्वतःची मागणी निर्माण करतं. म्हणजे बघा, XYZ नव्हतं, इथं आपल्याला ह्या फ्लो चार्टच्या माध्यमातून बरंच काही कळून जाईल. बघा, समजा हा एक कारखाना असेल, समजा फॉर एक्झाम्पल साखरेचा कारखाना असेल, शुगर इंडस्ट्री असेल. तर शुगर इंडस्ट्रीमधून समजा साखर जर तयार झाली तर ती फॉर एक्झाम्पल समजा शेतकऱ्यांना लागते. आता शेतकऱ्यांना लागते याचा अर्थ काय, शेतकरी ते वापरण्यासाठी यूज करतात. त्याच्यानंतर शेतकरी शेतामध्ये ऊस तयार करतील आणि तोच ऊस कारखान्याला देतील. त्याच्यानंतर त्याची साखर होईल, त्यानंतर शेतकऱ्याला मिळेल. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जाईल की बघा की कारखान्यामध्ये जी काही साखर तयार होईल किंवा साखरेचं जे काही प्रोडक्शन होईल ते साखरेचे प्रोडक्शन किंवा ती साखर स्वतःला स्वतःचीच मागणी तयार करते. यासाठी वेगळ्या कुठल्या अर्थशास्त्रीय कारणांची गरज नसते, असं मत JB से यांचं होतं. म्हणजे सोप्या भाषेत जर असं म्हणायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेतलं एकूण उत्पादन किंवा एकूण जो काही पुरवठा आहे तो आपली स्वतःची स्वतः मागणी निर्माण करतो. आणि हा जो सिद्धांत ज्यांनी मांडला त्यांचं नाव की JB से. आणि त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजे प्रत्येक पुरवठा हा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. हा असा सिद्धांत JB से यांनी मांडला. तर या सिद्धांताच्या संदर्भात अजून काही डिटेल्स आपल्याला चर्चा करायची. तर बघा, आत्ता जे काय आपण डिस्कशन केलं तेच की अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा यातील जो सहसंबंध आहे, म्हणजे देशामध्ये जे काही प्रोडक्शन होतं आहे आणि त्या प्रोडक्शनला जी काही एकूण मागणी देशामध्ये काय आहे याच्यातलं जे काही को रिलेशन जे आहे किंवा सहसंबंध आहे तो हा JB से यांचा जो काही सिद्धांत आहे तो सांगतो. तर ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो की सेज मार्केट लॉ हा कशातलं कोरिलेशन दाखवतो. तर लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा यातील सहसंबंध दाखवतो. आणि बघा, अर्थव्यवस्थेतील प्रत्येक पुरवठा म्हणजे मार्केटमध्ये जे काही निर्माण होईल किंवा जे काही तयार होईल अगदी छोट्या वस्तूपासून अगदी मोठ्यापर्यंत, तर ते जे वस्तू असेल किंवा ते जे प्रोडक्शन असेल ते स्वतःची मागणी स्वतःच तयार करेल. म्हणजेच याचा अर्थ काय की अर्थव्यवस्थेतले प्रत्येक पुरवठा आपली स्वतःचीच मागणी तयार होईल. म्हणजे बघा, अर्थव्यवस्थेमध्ये 2 व्हीलर तयार झाली, 4 व्हीलर तयार झाली किंवा आता आपण जे काही उदाहरण घेतलं साखर तयार झाली किंवा अजून काय असेल ते, तर जे काही प्रोडक्शन तयार होईल त्या प्रोडक्शनसाठी एकूण जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जे काही लोक असतील किंवा अर्थव्यवस्थेतले जे काही विविध घटक असतील तर ते मागणी तयार करतील. म्हणजे जे काही प्रोडक्शन जे होईल ते असं कधीच पडून राहणार नाही. त्या प्रोडक्शनला म्हणजे ज्यावेळेला प्रोडक्शन तयार होईल त्याला ॲटोमॅटिक त्याची मागणी तयार होईल, असं मत JB से यांनी मांडलं. याचाच अर्थ काय होईल की अर्थव्यवस्थेतलं एकूण जे प्रोडक्शन आहे किंवा एकूण जे उत्पादन आहे आणि एकूण मागणी ही सारखीच असते किंवा इक्वल असते असं त्यांनी मांडलं. म्हणजे बघा, अर्थव्यवस्थेतला प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असल्याने अर्थव्यवस्थेमध्ये एकूण जे काही प्रोडक्शन होईल किंवा एकूण जे उत्पादन होईल आणि त्या उत्पादनाला असणारी मागणी हे दोन्ही इक्वल असेल असं मत मांडलं. तर JB से यांनी, लक्षात ठेवा, त्यांचं इंडिव्हिज्युअल किंवा वैयक्तिक मत होतं. बऱ्याच वेळांना प्रश्न असा पडतो की सर मग मार्केटमध्ये मंदी कसं येते किंवा असं कसं होतं किंवा आता बघा लॉकडाऊनची अवस्था आहे, तर प्रोडक्शन तर ऑलरेडी झालेलं आहे किंवा जे काही शिल्लक आहे मात्र लोक मागणीच करत नाही, मग असं कसं होतंय. तर हा लक्षात ठेवा, हा JB से यांनी स्वतः मांडलेला एक सिद्धांत आहे आणि त्याला काही वर्षानंतर क्रॉस केलेला आहे किंवा बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला किंवा सर्वात प्रथम जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते 1929ला जी काही जागतिक मंदी आली याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि याच्यामध्ये असं म्हटलं की जागतिक मंदीमध्ये उत्पादन खूप झालं मात्र मागणीच्या अभावाने ते उत्पन्न तसंच शिल्लक राहिलं किंवा तसंच पडून राहिलं. याच्यामुळं JB से यांच्या मार्केट लॉ किंवा JB से यांचा बाजारपेठविषयक सिद्धांत याच्या पुढं खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तर बघा, क्रिटिसाइज पण इथं केलेलं आहे. आपणाला स्पर्धा परीक्षे दृष्टीनं महत्त्वाचं काय तर बघा,
JBC यांच्यानुसार की मागणी आणि पुरवठा यांच्यातला जो काही सहसंबंध आहे तो हा सिद्धांत दाखवतो. हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थव्यवस्थेतला प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. म्हणजे एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड असं म्हणता येईल. आणि पुढचं की एकूण उत्पादन आणि एकूण मागणी सारखीच असते, हे एक स्टेटमेंट असेल. मात्र अलीकडे किंवा जवळपास 100-1 वर्षापूर्वी साधारण जागतिक जी मंदी आली म्हणजे 1929ची, तर या मंदीनं या नियमावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तर आपल्याला हे बेसिक जे काही नियम असतात ते माहिती पाहिजेत. आणि याच्यावरती डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा असा प्रश्न विचारतील की सेच्या बाजारपेठ विषयक सिद्धांतासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं स्टेटमेंट असेल, हा सिद्धांत मागणी आणि पुरवठा यातील सहसंबंध दाखवतो, तर बरोबर आहे. दुसरं की या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतला प्रत्येक पुरवठा आपली स्वतः मागणी निर्माण करतो, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं असेल, एकूण पुरवठा किंवा एकूण उत्पादन आणि एकूण मागणी सारखीच असेल, तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबरच आहे. आणि 1929च्या जागतिक महामंदीमध्ये या सिद्धांतावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे बेसिक जे काही बॅकग्राऊंड आहे या सिद्धांताच्या बाबतीतलं, म्हणजे तर हे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. तर हा सिद्धांत आपण पहिला बघितला. दुसरा सिद्धांत जो असेल तो फिलिप्स वक्ररेषा किंवा फिलिप्स कर्व. तर बघा, विल्यम फिलिप्स नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ जे काही होऊन गेले, त्यांनी जो काही शोध लावला किंवा त्यांनी जी काही वक्ररेषा दाखवली अर्थशास्त्राच्या संशोधनासंदर्भातली, आणि त्यालाच फिलिप्स वक्ररेषा असं म्हणतायत. तर आता इथं डायग्राममध्ये आपण बघतोय, तर हे डायग्राममध्ये बघायच्या अगोदर एक बेसिक बॅकग्राऊंड बघू. आणि बेसिक बॅकग्राऊंड बघितल्यानंतर तुम्हाला हा डायग्राममध्ये अधिक किंवा लवकर समजण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर बघा, फिलिप्स वक्र बघा, प्रत्येक जो काही नियम आहे तो कशाशी तरी सहसंबंध दाखवतोय. तर लक्षात ठेवा, फिलिप्स वक्र हा महागाई आणि बेरोजगारी म्हणजे इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट याच्यातील सहसंबंध दर्शवतो. खूप साऱ्या वेळा प्रश्न येऊ शकतो की फिलिप्स वक्र खालीलपैकी कोणकोणत्या घटकांच्या संदर्भात सहसंबंध दर्शवतो. तर लक्षात ठेवा, महागाई आणि बेरोजगारी ज्याच्यातील सहसंबंध आहे तो फिलिप्स वक्र दर्शवतो. तर विल्यम फिलिप्स यांच्यानुसार असं म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेमध्ये जसजशी महागाई वाढत जाते किंवा ज्या पटीत इन्फ्लेशन वाढत जाते, त्या पटीमध्ये अर्थव्यवस्थेतली जी काही बेरोजगारी आहे ती कमी होत जाते. आता प्रश्न असा पडतो बघा की आज आपण तुम्ही मी लॉकडाऊनच्या अवस्थेमध्ये आहे. केंद्र सरकारनं अलीकडंच की हेलिकॉप्टर मनीचा किंवा हेलिकॉप्टर मनी नावाची एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त पैसा वाटण्याचं जे काही धोरण अवलंबलेलं आहे. आता हेलिकॉप्टर मनी बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला पाहिजे, तर आपल्या देशामध्ये रेग्युलर बघा, आमच्या देशातली RBI असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, त्याच्यानंतर तुमचं माझं ज्यांचं जिथं कुठं अकाउंट आहे त्या बँका असतील, आणि तुम्ही मी इथं असोल. तर आपल्या देशामध्ये सध्या व्यवस्था काय आहे की RBI देशातल्या सामान्य बँकांना कर्जरूपाने पैसा देते आणि सामान्य बँका तुम्हाला मला कर्जरूपाने पैसा देतात. तर आज कोरोनाच्या अवस्थेमुळं जगामध्ये किंवा भारतामध्ये जवळपास सगळं बंद आहे आणि लोकांना रोजचं जीवन जगणं खूप अवघड झालेलं आहे. मग लोकांना रोजचं जीवन जगणं अवघड झालेलं आहे, त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा पाहिजे. आता पैसा त्यांना काहीतरी काम केल्याशिवाय मिळेल, तर कोरोनामुळे सगळं बंद असल्यामुळे कामही मिळत नाही, मग पैसा मिळत नाही. मग याच्याऐवजी काय करायचं की केंद्र सरकार असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, या सेंट्रल गव्हर्नमेंटनं डायरेक्ट लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. आणि अशी जी काही संकल्पना आहे त्याला म्हणतात की हेलिकॉप्टर मनी. तर यानं काय होईल की ठीक आहे, लोकांच्या हातामध्ये असेच पैसे आल्यानंतर महागाई वाढेल, मान्य आहे मला, पण महागाई जरी वाढली तरी देशातल्या लोक जगली तरी पाहिजेत, नंतर पुढचं काय असेल ते बघता येईल. तर लक्षात ठेवा, तर हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय की देशातल्या बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना कर्जरूपाने पैसा मिळतो, त्याच्याऐवजी त्या देशाचं केंद्र सरकार किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ते लोकांच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये काही जर पैसे ट्रान्सफर करत असेल, तर अशा संकल्पनेला किंवा अशा पैशाला हेलिकॉप्टर मनी असे म्हणतात. तर ही थोडीशी अलीकडे आलेली संकल्पना आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, इथं या नियमामध्ये सुद्धा सांगितलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जसजशी महागाई वाढत जाते तसतशी बेरोजगारी जी काही बेरोजगारी असते ती कमी होत जाते. म्हणजे इथं बघा, महागाई आणि बेरोजगारी यातील सहसंबंध आहे किंवा कोरिलेशन आहे. म्हणजे महागाई जर वाढत गेली तर म्हणजे महागाई जसजशी वाढते तसतशी त्या अर्थव्यवस्थेतली जी काही अनएम्प्लॉयमेंट आहे ती कमी होते असं म्हटलं जाईल. तर आणि याच्या उलट अर्थव्यवस्थेतलं जर महागाई कमी होत असेल किंवा महागाई बघा, इथं हा जो काही सहसंबंध दाखवला म्हणजे जसजशी महागाई वाढते त्या पटीत जी बेरोजगारी असते ती कमी होते. याच्या उलट जर महागाई जर कमी होत असेल तर अर्थव्यवस्थेतली बेरोजगारी वाढते. तर हाही स्टेटमेंट आहे. म्हणजे महागाई वाढत असताना बेरोजगारी कमी होते आणि बेरोजगारी कमी होत असताना महागाई वाढते. हा जो काही सहसंबंध आहे तो फिलिप्स किंवा विल्यम फिलिप्स यांनी ह्या वक्ररेषेच्या माध्यमातून मांडलेला आहे. म्हणून बघा, पुढचं एक स्टेटमेंट आहे, म्हणून केंद्र सरकारने किंवा त्या देशाचं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्यांनी चालणारी जी काही महागाई आहे किंवा वॉकिंग इन्फ्लेशन आहे याच्या
याच्याकडे झुकणारं चलनविषयक धोरण राबवणं आवश्यक असते. तर आपलं जे काही मागील लेक्चरमध्ये आपण इन्फ्लेशन नावाचं प्रकरण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ इन्फ्लेशन किंवा इन्फ्लेशनचे प्रकार म्हणजे चालणारी चलनवाढ, पळणारी, धावणारी याच्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे. तर जे कोण आज हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांना त्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. मी चलनवाढ म्हणजे नेमकं काय असतं, चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार कुठले असतात, तर ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे ते जर बॅकग्राऊंड जर तुम्हाला समजलं तर हा मुद्दा समजणं अगदी सोपं होऊन जाईल. तर ठीक आहे. तर हे जे काही आपण स्टेटमेंट बघितलं, तर हे जे काही विल्यम फिलिप्स यांनी सांगितलं की ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात बेरोजगारी कमी होतोय, याच्या उलट बेरोजगारी ज्या प्रमाणात कमी होते ज्या प्रमाणात महागाई कमी होते त्या प्रमाणात बेरोजगारी वाढते. तर हे आपल्याला जर डायग्रामच्या माध्यमातून जर बघायचं असेल तर इथं आपण जो सुरुवातीला बघितला त्याच्यामध्ये आपण बघू. तर बघा याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महागाईचा दर किंवा इन्फ्लेशनचा रेट इकडे दाखवलेला आहे 1 2 3 9पर्यंत आणि या एक्स अक्षावरती दाखवलं आहे त्यांनी की अनएम्प्लॉयमेंटचा दर किंवा बेरोजगारीचा दर. आता हे जर अजून आपल्याला व्यवस्थित जर समजून घ्यायचं असेल तर समजा आमच्या देशामध्ये समजा महागाईचा दर जो आहे समजा की 5%वरती आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथं 5%वरती असेल तर त्याच वेळेला आमच्या देशामध्ये जो अनएम्प्लॉयमेंटचा दर असेल तो 4 असेल. म्हणजे हा इथं एक पॉईंट तयार होतो. बरोबर. म्हणजे बघा महागाईचा दर समजा आमच्या देशामध्ये इन्फ्लेशनचा दर 5 असताना बेरोजगारी दर हा 4 आहे. याच्या उलट बघा जर आमच्या देशामध्ये इन्फ्लेशन जर कमी झाली किंवा महागाई जर कमी झाली म्हणजे महागाई 2 वरती आली तर आमच्या देशाला बेरोजगारीचा दर जो आहे तो जवळपास 7 वरती होतो. म्हणजे मगाशी त्यांनी जे का स्टेटमेंट सांगितलं की जर एखाद्या देशामध्ये जर महागाई जर वाढत असली तर बेरोजगारी कमी होतोय आणि याच्या उलट महागाई जर कमी होत असेल तर ते बेरोजगारी वाढते. तर हे आपल्याला ह्या डायग्रामच्या माध्यमातून किंवा ह्या ग्राफच्या माध्यमातून पण समजायला सोपं होतं. तर ठीक आहे, तुम्हाला हा मुद्दा समजला असेल असं मी गृहीत धरतो. तर आज आपण लेक्चरमध्ये एवढंच बघितलंय. सुरुवातीला 2 नियम जे काही म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये 2 बघितले, या लेक्चरमध्ये 2 नियम बघितले. तर ह्या 4 नियमांच्या वरती खूप सारे प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत, भविष्यात पण येऊ शकतात. तर ज्यांनी कोणी उर्वरित लेक्चर बघितले नाहीत त्यांनी ती सुद्धा लेक्चर बघून घ्या. म्हणजे हा विषय तुम्हाला अगदी मुळापासून किंवा अगदी बेसिकपासून समजायला सुरुवात होऊ शकते. तर ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्र काय असतंय. आज बघा मंदी, पुनरावस्था किंवा तेजी असे वेगवेगळे शब्द जे तुम्हाला ऐकायला मिळतात किंवा वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतात याच्या संदर्भातलं सखोल चर्चा किंवा सखोल डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर ठीक आहे, तुमच्या जर काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की त्या शंकांचा मला उपयोग करून मला पुढचं लेक्चर अधिक बनवता येईल. लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मी जे काही वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील. आज एवढंच सांगतो आणि आज इथंच थांबतो. धन्यवाद.